रूप पाहता लोचनी हे राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता Hare
हरिप्राप्तीसी उपाय आवाज थोडा मोकळा करा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने पांडुरंगा करो चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां मुनिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तके पायावरी वारकरी संताच्या जोडोनी या कर चरणी देवी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जळली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठाला हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची वंदने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज अर्थातच जे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संत सुद्धा आहे अशा तीन पदव्या ज्या महात्म्याला ज्या साधूला शोभून दिसतात असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा पाठांतरातला असणारा अभंग साध्यापर्यंत जर पोहोचायचा असेल तर साधन सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे चित्राला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा साला आणि भगवान परमात्म्याकडे पांडुरंगाकडे कर्तुम अन्यथा कर्तुमच्या भगवान परमात्म्याची शक्ती आहे त्या भगवान परमात्म्याकडे आपण सर्वजण त्या ठिकाणी या सप्ताहामध्ये एकच मागणी करू की बाबांचा शताब्दी सोहळा आमच्या हातून व्हावा आहे का नाही आणि तो सोहळा सुद्धा थाटामाटामध्ये त्या ठिकाणी साजरा करावा अशी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे मागणी करू बाबांचा हा 89वा त्या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा आहे सोहळे माणसाच्या जीवनामध्ये भरपूर आहे पण एक येण्याचा सोहळा असतो आणि एक जाण्याचा सोहळा असतो समोर आपण बघणार आहे त्या निमित्तानं आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका वारकऱ्या सामान्य वारकऱ्याकडे आली खरं तर ज्यांच्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग आला तुमच्यासारख्या सर्व कष्टकरी मायबापांचं दर्शन झालं या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे भावी भक्त अन्नदाते मंडळी सगळे दान करणारी मंडळी सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला त्या ठेवून आता जरा भुक्का लावा सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या कर्वे मी या ठिकाणी आलो ज्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थिक कार्य शिकलो आमचे राजू महाराज असेल गजानन महाराज असेल ज्या मला वारकरी संप्रदायामध्ये परिसरामध्ये फिरत असताना वेळोवेळी मार्गदर्शन करतात तशी आई मुलाला मार्गदर्शन करते मुलगा जर पळायला लागला तर आईची इच्छा असते की त्यानं पळावं चालावं
पण आई सुद्धा त्याच्या मागे आधार देऊन असते बघा. दोन्ही हात करून मागं मागं पळते का? मुलगा पळू नये याच्यासाठी त्या ठिकाणी पळत नाही, ती पळता पळता पळू नये म्हणून मुलाच्या मागं आई पळत असते. म्हणून तसे आम्ही परमार्थ करता करता कुठं आमचा पाय घसरू नाही, म्हणून वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे परमपूज्य परम आदरणीय आमचे मगर बाबा यांच्यामुळे या ठिकाणी येण्याच्या योगाला बाबा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे. कचाले बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी जेव्हापासून या ठिकाणी येतो बाबा जैशीचे तैशे आहे का नाही असं म्हणणार नाही. बाबांचं कोणी वय झालं चेहऱ्यावर तेज आहे, परमार्थिक तेज आहे. सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या रसाळवाणीतून आपण संत चरित्र कथा त्या ठिकाणी श्रवण करत आहात. आमचे गुरुस्थानी असलेले राजनजी महाराज काशीद बार्शी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. पहिला दिवस आहे म्हणून सगळ्यांचा परिचय देणं कर्तव्य आहे की नाही. अध्यक्ष साहेब सुद्धा या ठिकाणी, दोन्ही मृदंगाचार्यांसाठी टाळी वाजवा बघा एकदा. दोन्ही मृदंगाचार्य आमचे दादा असल, इकडे सुद्धा मृदंगाचार्य दोघही जण या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाजड महाराज आहे, ज्यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी शिक्षण संस्था आहे बघा. एवढी मोठी वारकरी आपल्या या संस्थांवर घडत आहे. आणि खरं सांगू का संस्थांवर विद्यार्थी असल्याशिवाय संस्थांना शोभा नाही. आणि म्हणून एक कोमलते फुला आहे. बाबांचा आशीर्वाद घेऊन हे महाराष्ट्रामध्ये भविष्यातले त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची ध्वजा एक मंडळी तेवत ठेवणार आहे. या मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. धन्यवाद. त्या ठिकाणी दादा त्यांना शिकवण्याचं काम करत आहे. इकडे सुद्धा आमचे मवाळ महाराजांचे सर्व विद्यार्थी, पुरुषोत्तम दादा, योगेश दादा, आमचे दादा सुद्धा आमच्या जागदरीची संस्थेचे विद्यार्थी, सगळे चोपदार. श्रोते कमी, चोपदारच जास्ती झाले आहे का नाही. सगळे चोपदार मंडळी आहे, विनेकरी आहे. माझ्यासोबत आलेले आमच्या संस्थांचे अध्यक्ष जायबाई सर आहे. वेळ कमी त्या ठिकाणी भरपूर झालेला आहे. तसे तर 7 ते 9 कीर्तनाची वेळ होती आहे का नाही. तरी सुद्धा भरपूर मंडळी, वाटलं नव्हतं एवढ्या पहिल्या दिवशी एवढी मंडळी येईल. सगळीच मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करा. विठाला विठाला परिचित सगळीच मंडळी. आमचे राजू दादा सुद्धा समोर आहे, महाराज आहे. आता मी तुमचं नाव घेऊन तुम्ही मोठे व्हावे एवढा मी मोठा नाही. तुमचे नाव घेऊन मी काही तुमची बायको नाही. सगळीच मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, पुरुष मंडळी. 7 दिवसीय ज्ञानाची गंगा आपल्या पवित्र या भूमीमध्ये वाहणार आहे दादा. आणि या गंगेमध्ये तुम्हाला आणि मला स्नान करून पवित्र व्हायचं असेल तर प्रत्येकानं तन्मन धनाने 365 दिवसातून 7 दिवस फक्त या त्या ठिकाणी धर्म मंडपासाठी त्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी द्यायचे. सगळीच मंडळी उपस्थित आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी नाथ बाबांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. बघा शास्त्र सांगतो, लक्षित नाही का, साध्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर माणसाच्या जीवनामध्ये साधन महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? बोला बोला, काय महत्वाचं आहे? साधन महत्वाचं आहे. आता मी त्या ठिकाणी बुलढाण्यावरून आलो, घरी गेलो गडावर, आणि गडावरून इथं येऊन मला कीर्तन करणं हे माझं साध्य आहे. पण ज्या साधनाच्या त्या ठिकाणी माध्यमातून मी या ठिकाणी आलो, ते साधन म्हणजे ड्रायव्हर आणि गाडी आहे. त्याच्या मार्फत मी या ठिकाणी आलो. मला काय सांगायचं, नाथ बाबा तसंच सांगतात, आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर माणसाच्या जीवनामध्ये साधनाची आवश्यकता आहे. तसं भगवान परमात्म्याची प्राप्ती जर तुम्हाला आणि मला व्हावं असं वाटत असेल तर नाथ बाबा म्हणतात, तुम्ही कधीतरी कुण्यातरी संतांची संगती केली पाहिजे, संतांचे पाय धरले पाहिजे. का हो नाथ बाबा, जर आम्ही संतांची संगती केली, साधनाकडे गेलो नाही, डायरेक्ट साध्याची त्या ठिकाणी साध्याची प्राप्ती करण्यासाठी हालचाल करत असेल तर नाथ बाबा म्हणतात, साधन जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर तुम्ही साध्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. कसं नाही सांगतो, विठाला विठाला मी सांगितलं, माणसाच्या जीवनामध्ये साधन महत्वाचं आहे. बघा, वरुडीला तेजस्वी बाबाच्या दर्शनासाठी नाही येता जर आपण पंढरपूरला गेलो मायबाप, तर भगवान परमात्मा आपल्याला कृपा करू शकत नाहीये. लक्षात नाही का थोडं चिंतन. शेगाव निवासी गजानन बाबाकडे न जाता आपण जर डायरेक्ट पंढरपूरला गेलो तर भगवान परमात्मा आपल्याला कृपा करू शकत नाही. आळंदीला माझ्या माऊलीकडे, तुकोबरायाला देऊकडे, नाथ बाबाकडे, पैठणला न जाता डायरेक्ट जर आपण पंढरपूरला देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी गेलो तर भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर कृपा करू शकत नाही. त्याचं कारण आहे बघा, भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आणि माझा बाप आहे. कोण आहे? बोला बोला, बोलत चला, कोण आहे?
आले मेलेल्या माणसासारखे बसू नका. ते मोदीचे 2000 आले नाही का तुम्हाला? आले ना, मग फ्रेश बसा लाडक्या बहिणी. तुमची तर लय मजा आहे आता. लक्ष देऊ नाही का? हा, मला काय सांगायचंय, डायरेक्ट त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे गेले तो देव आपला स्वीकार करत नाही. कारण भगवान विटेवरला भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आणि माझे वडील म्हणजे बाप आहे. कोण आहे? बोला बोला, बोलत चला. कोण आहे? बाप आहे. आणि तेजस्वी बाबा, ज्ञानोबराय, तुकोबराय, सद्गुरु गजानन बाबा हे संत रूपी तुमची माझी आई आहे. लक्षात नाही का? काय आहे? आई आहे. देव तुमचा माझा बाप आहे, संत तुमची माझी आई आहे. आणि त्या देवाचे आणि संताचे आपण लेकर आहोत. कोण आहोत? लेकर आहोत अध्यक्ष साहेब. आणि जर आपण लेकर आहोत, फक्त लेकरच नाही तर आपण घाणीनं भरलेलो आहोत. कशानं भरलेलो आहोत? माझ्या आपण सगळे घाणीनं भरलेलो आहोत. कशानं भरलेलो आहोत? घाणीनं. कशानं महिला मंडळी? घाणीनं. तुम्ही म्हणसाल महाराज त्या गोळ्या संपल्या का तुझ्या? सेंट मारून आलो, ऐक नाही, अत्तर लावून आलो, सुंदर साबणानं स्नान करून आलो. माझ्या तुम्ही आम्ही बाहेरून सजलोय, पण आपलं अंतःकरण हे मलिन झालेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, एकमेकांचा असणारा द्वेष, आणि आपण या घाणीनं भरलेलो आहोत. कळालं तुम्हाला? लक्षात नाही का? आणि जोपर्यंत तेजस्वी बाबा रूपी आई आपल्या जीवनामध्ये येणार नाही, ज्ञानोबराय रूपी संत रूपी आई आपल्या जीवनामध्ये येणार नाही, आपली घाण साफ करणार नाही, तोपर्यंत विटेवरला मालक आपला स्वीकार करणार नाही. विठाला तुम्हाला उदाहरण पटवून देतो मी. लक्ष देऊ नाही का? का अगोदर त्या ठिकाणी देवाकडे जाण्याच्या अगोदर संताकडे जायचं? मी सांगितलं विटेवरला भगवान परमात्मा तुमचा आमचा बाप आहे, संत तुमची आमची, तेजस्वी बाबा तुमची आमची आई आहे. देवाच्या आणि संताचे पुरुष मंडळी आपण लेकर आहोत. कोण आहो महिला मंडळी? लेकर आहोत. साधं उदाहरण आहे महिला मंडळी, साधं. घरामध्ये जर लेकरू घाणीनं सकाळी सकाळी भरलेलं असलं त्याची घाण कोण साफ करतं? बोला. तुम्हाला लेकर झाले नाही का? नसून झाले तुम्हाला वटीत घ्या, मी का टाळू घरच्या याला. हा, लक्ष नाही का? काय लक्ष? साधं उदाहरण सांगतो. एक गरीब बाप होता, वारकरी होता. आणि वारकरी असल्यामुळे सकाळी सकाळी पवित्र कार्तिकीचा महिना झाला ना, तर गावागावामध्ये काकडा चालू होता. आणि त्या बिचाऱ्या वारकऱ्याचा नियम होता, सकाळी उठायचं, पांडुरंगाचं स्मरण करायचं, मारुतीरायाच्या दर्शनासाठी जायचं, काकडा भजन करायचं 1 सव्वा तास. सकाळी उठला बिचारा, पण त्या दिवशी त्याला कुठेतरी गावाला जायचं होतं, पण नित्यनियम चुकू नये म्हणून सुंदर कपडे घातले, अर्धा तास कळणं काकडा भजनासाठी गेला. लक्षित नाही का? थोडा लक्षित नाही का? संत आपली आई आहे, भगवान परमात्मा आपला बाप आहे. देवाचे आणि संताचे आपण लेकर आहोत. देवाकडे जाण्याच्या अगोदर आईकडे म्हणजे संताकडे अगोदर का जायचं? आणि तो बिचारा स्वच्छ कपडे घातले, त्याला म्हटलं नंतर वेळ भेटणार नाही, स्वतः पोशाख वगैरे घालून थोडा विपो कमी करा, आणि मारुतीरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण काकडा भजन केलं. आणि बोलू नका, बोलू नका. काकडा भजन केल्यानंतर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. विठाला विठाला पायासारखा आहे थोडा, ते म्हाताराने झालो. इकडे लक्ष नाही. आणि देवाचे आणि संताचे आपण लेकरा असल्यामुळे तो मुलाचा मी सांगतो, तो बाप मंदिरामध्ये गेला, काकडा भजन संपूर्ण आटपलं आणि घरी आला. घरी आल्यानंतर सकाळी सकाळी सूर्य उदयाला आला. 6 सव्वा 6चा टाइम होता. आणि टाइम असताना त्याला एकुलता एक मुलगा होता 4-5 वर्षाचा. आणि तेवढ्यामध्ये ते येऊ बिचारा सकाळी उठला, काकडा भजनासाठी जायला होतं. त्या मुलाची आई सकाळी सकाळी उठली, घरामध्ये काय काम असेल माता भगिनींचं भांडे धुणे वगैरे करत होती. आणि तेवढ्यामध्ये त्यांचं झोपलेलं 4-5 वर्षाचं बालक उठलं. महिला मंडळी ऐका बरं. आणि 4-5 वर्षाचा मुलगा उठल्यानंतर मगर बाबा त्या दिवशी तो मुलगा रडत रडत आईकडे न जाता त्याच्या मनामध्ये काय आलं, तो चालत चालत ओट्यावर आला बाहेर. आणि ओट्यावर आल्या, सूर्य उदयाला आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडले. आणि ओट्यावर आल्यामुळे झोपेतून उठल्यानंतर सकाळी सकाळी लहान मुलं, महिला मंडळी हे स्वच्छ असतात का? ते नाही. गंगा यमुना नाकातून वाहतात, सगळी बागायती खाली आणलेली, आणि माशा गुंगुंग गुंगुंग करतात, आहे का नाही? त्याचं तुत्तर पण वाटत नाही सकाळी सकाळी. एवढं घाणीनं भरलेलं राजदादा ते मुलगा. आणि त्या दिवशी आईकडे न जाता समोर ओट्यावर आला. आल्यानंतर सूर्याचे प्रतिबिंब पडले. आणि तेवढ्यामध्ये त्याचा बाप, त्याचे वडील, तो वारकरी बिचारा काकडा भजन आठवून आला. आणि त्याला वाटलं सकाळी सकाळी माझं बाळ आज लवकर उठलंय, माझ्या मुलाची आणि माझी सकाळी सकाळी काय होते, भेट होते. आता मुलावर प्रत्येकाचं प्रेम असतंच, लक्षात नाही का? आणि म्हणून तो बाप धावत धावत आला, आता पाऊल उचलत आला. आणि आल्यानंतर त्या बाळाला उचलून घेणार.
तेवढ्यामध्ये त्या बाळानं सुद्धा आवाज दिला, माझ्या पप्पाची माझ्या बाबाची भेट मला होते. बाबा, ओ बाबा, मला घ्या, मला घ्या, मला घ्या असं म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये बाप जाणार, त्याला उचलून घेणार. पण तेवढ्यामध्ये त्या बापाला गावाला जायचं होतं, स्वच्छ कपडे घातलेले होते आणि उचलून घेणार. तेवढ्यामध्ये त्या बापाला तो मुलगा घाणीनं भरलेला दिसला. कशानं भरलेला दिसला? अय बापा, कोण कशानं? कोणता बाप हे गावाला निघल्यानंतर घाणीनं भरलेला पोरगा उचलून घेतो? सांगा सांगा सांगा. नाही, आपण तर नाही घेत बघ, कीर्तनाला चालल्यावर ऐकणे घेतो का? नाही. त्या मुलाला वाटलं माझ्या बाबानं मला उचलून घ्यावं, पण बाबाला दिसलं बापही उचलून घेण्यासाठी आला होता, पण घाणीनं भरलेला मुलगा दिसल्यामुळं बाप त्या मुलावर रागवला. ए बाळा, असं म्हटल्यानंतर तो मुलगा रडू लागला. महिला मंडळी, बाप जर मुलावर रागवला, ऐका बरं आयानो, बाप जर मुलावर रागवला तर मुलगा कोणाकडे पळत जातो? आजीकडे, मावशीकडे. कुणाकडे जातो? बोला बोला, कुणाकडे? आईकडे. तो मुलगा आईकडे रडत गेला. ओ मा, ओ मैया, ए आई, माझ्या बाबानं माझा स्वीकार केला नाही, माझ्यावर रागवले, मला त्यांनी घेतलं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, मला त्यांनी घेतलं नाही, मला त्यांनी घेतलं नाही. मला सांगा महिला मंडळी, किती घाणीनं भरलेला मुलगा असू द्या, आई म्हणते का बरं मी तुझी घाण साफ करत नाही? बोला बोला. आणि जी म्हणते ती आईच नाही. विठाला विठाला अहो, त्या आईनं रडत आलेल्या मुलगाला बाबा आल्हाद उचलून घेतलं. ऐकताय ना तुम्ही? लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आल्हाद उचलून घेतलं आणि सांगितलं, बाळा, सुंदर साडी घातली होती आईनं स्नान करून, त्या सुंदर साडीनं त्याचं नाक पुसून काढलं. ऐका, लक्ष देऊन ऐका. सांगितलं, बाळा, काळजी करू नको, तुझ्या पप्पानं तुला घेतला नाही ना, बाबांना लक्ष ठेव. हातातलं धुणं भांडीचं काम टाकून दिलं, गरम गरम पाणी केलं, गरम गरम पाण्यानं जॉन्सन बेबी डव साबणानं त्या मुलाला स्नान घातलं, त्याची घाण साफ केली. आणि घाण साफ करून आईनं त्या मुलाला सुंदर पोशाख घातला. माझ्याकडे लक्ष द्या. पोशाख घातला, कुमकुम टिळक लावला, कुमकुम टिळक लावल्यानंतर सुंदर असं गोंडस तो मुलगा दिसू लागला. दुष्ट लागला एवढा सुंदर तो मुलगा आईच्या मार्फत सजून आल्यानंतर बाप चहाची वाट बघत होता. चहा काय येत नाही, चहा काय येत नाही, मला गावाला जायचंय, चहा काय येत नाही. पण चहा न येता मुलगाच घरातून आईच्या मार्फत सजून आला. ऐका ना तुम्ही? घाण साफ करून आला आणि तो त्याच्या मस्तीमध्ये बापा पुढे खेळू लागला. मगर बाबा खेळत असताना सहज या बापाची नजर आता बाळ्याकडे गेली. कधी गेली? आता गेली. आणि आता गेल्यानंतर बाप मात्र आता आईच्या मार्फत सजून आलेल्या मुलाकडे बघून मोहित झाला. आणि बापाला वाटलं, आता हे घाण साफ करून आलो, किती सुंदर दिसायला लागलं टरबुजासारखं. आणि मग बाप म्हणतो, बाळू चल 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 चल, बाळू चल 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 चल. बाळू म्हणतो, मी आता येणार नाही बाबा, मला ज्या वेळेस तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मला घेतलं का? बोला बोला, घेतलं का? माझी आई जीवनामध्ये आल्यामुळं माझी घाण साफ केली, मला आता तुमची गरज, जे पाहिजे ते मला या दरबारामध्ये म्हणजे मला माझ्या आईनं दिलं. माझा दृष्टांत संपला. तो बाप म्हणजे पांडुरंग आहे. लक्ष नाही का? विटेवरला पांडुरंग आहे. ती आई म्हणजे तेजस्वी बाबा आहे, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. आणि तो मुलगा म्हणजे तुम्ही आम्ही आहे. तो मुलगा घाणीनं भरलेला असताना जसा त्या बापाकडे गेला, पण बापानं घेतलं का? नाही. परत आईकडे गेला. संत रूपी आईनं त्या मुलाची घाण साफ केल्यानंतर बाप म्हणतो, माझ्याकडे ये. कळलं तुम्हाला? नाथ बाबा हेच सांगतात. नाथ बाबा म्हणतात, बाबांनो, संताचे आणि देवाचे आपण लेकरं आहोत, आणि तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर डायरेक्ट पंढरपूरला जाऊ नका, अगोदर कुण्यातरी संत रूपी आईकडे जा. ती संत रूपी आई आपली घाण साफ करल, तेव्हा विटेवरला भगवान परमात्मा आपल्याला कृपा करल, तो आपल्याला प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं चरण.
इकडं विशाले आहे का नाही, मंडप विशाले, ऐकणारे विशाले आहे का नाही, सुंदर आनंद आहे महाराज आहे का नाही. वा बघा दोन्ही दोन्ही हातानं वाजवतात महाराज आहे का नाही, इकडचे बी दोन्ही दोन्ही हातानं घाम आलाय त्यांना आहे का नाही. आमचे विशाल महाराज मंडळी खूप साधना केली महाराज या लोकांनी बरं का. आळंदीला मधुकरी मागून बसलेली मंडळी तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे काय. हा खाली होऊन चुका काढणं सोपं आहे, जमलेच नाही मग तू ये, मग मला कुठं जमत, मग बोलू नको पिस्तुल्या, खंडन त्यानं करावं त्याला मंडन जमतं. विठाला विठाला हे लेकर आपल्या मंदिरावर इथं राहतात ना बाबाचा आशीर्वाद ना. अहो हे वय काय आहे, काय वय, माझ्याकडे सुद्धा 40 मुलं आहेत, बाबांनी बघितली हे वय काय आहे. राजन बाबा काय वय आहे, काय वय आहे. अरे शाळेतून आल्यानंतर दप्तर फेकायचं, आई मला जेवायला वाढ ग आई. आईनं हातातलं काम टाकून द्यायचं, आईनं गरम गरम पोळी या मुलांना करून द्यायची आणि या मुलांनी रात्रभर आईच्या कुशीमध्ये झोपी जायचं वय महाराज. बघा आईच्या कुशीमध्ये झोपण्याच्या वेळेस जर हे मुलं मायबापाचा त्याग करत असल, हे का भविष्यातले मोठे मोठे वारकरी मोठमोठे कीर्तनकार होणार नाही बाबाच्या आशीर्वादाने. त्याग करावा लागतो ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, बरोबर आहे. त्याग साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जन्मचे जन्म गेले महाराज, आयुष्य गेलं या लोकांचं, आता कुठंतरी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहे. लक्षितून आहे का. म्हणून ही साधी गोष्ट नाही महाराज. मृदंग वाजवणं, गायन करणं सोपं आहे, गायन करणं नाही महाराज. स्वर लावा लागतो, बरोबर आहे की नाही. रात्र रात्र दिवसभर रियाज करावे लागते त्या ठिकाणी. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आपले गावरान काळकरी असं गाऊ शकतात का. त्यांच्या जीवनात त्याग नाही. मगर बाबा यांच्या जीवनात त्याग आहे, कारण हे आंबट खात नाही, तेलकट खात नाही, पोटभर झोप घ्यावी लागते. गायक लोक कधीच मोबाईल पाहत नाही जास्त आहे का नाही. हे जीवनात त्याग असावा लागतो महाराज, तेव्हा तो स्वर षडण्यापर्यंत उंच जातो आहे की नाही. आपले गावरान काळकरी बाबा आता बघा तुम्ही आले की गावरान काळकरी पंक्तीला बसले की वाडे करायचा पाय धरते, तरी अण्णा तरी पिस्तुल्या तरी घंकुटा आवाज चालवतो का. त्या करावं लागतो महाराज. हे गायक वादक सोपी गोष्ट नाही. जाऊ द्या, मला तिकडं नाही जायचं. सुंदर प्रमाण म्हटलं, आवडलं म्हणून तुम्हाला सांगितलं. जाऊ द्या, काय चाललं होतं आपलं. तुम्ही आठवा मगर बाबा मी चहा घेऊन येतो. काय चाललं होतं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री नाथ बाबा पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला आणि मला सांगतात. लक्ष्मी काय म्हणतात महाराज. बाबांना तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या मुलासारखं त्या बापाकडे जाऊ नका, कारण आपण घाणीनं भरलोय. अगोदर कधीतरी तेजस्वी बाबा रूपी संत रूपी आईकडे या, त्यांचं दर्शन घ्या. आळंदीला माझ्या माऊलीकडे जा, देहूला तुकोबरायाकडे जा, शेगावला गजानन बाबाकडे जा. संत रूपी आईकडे गेल्यानंतर संत रूपी आई तुमची माझी घाण साफ करत असते. तेव्हा भगवान परमात्मा आपला काय करत असतो, त्या ठिकाणी स्वीकार करत असतो. म्हणून म्हणतात ना, एवोनी गोपाळ पाय साध्य प्राप्त करायचं असं देवाची कृपा व्हावी असं वाटत. संताचे पाय धरा, संताचे पाय धरा. तुम्ही सांगता महाराज संताचे पाय धरा, पण कुण्या संताचे धरा ते ऐका. ऐकलंय का तुम्ही. कुण्या संताचे धरा. संत कुणाला म्हणायचं, कुण्या संताची संगती करावी. तर संत एवढे झाले दगड काढ बाबा निघायलाय आहे का नाही. दगड काढ बाबा निघायला. संत कुणाला म्हणायचं, साधू कुणाला म्हणायचं, ऋषी कुणाला म्हणायचं, मुनी कुणाला म्हणायचं. हे वेगवेगळे शब्द, मुनी वेगळे, साधू वेगळे. संत साधू कोण, ज्यांनी 6 धुतले ते साधू. कळालं तुम्हाला. अंतकरणातले 6 गेले ते साधू. लक्षात नाही का. ऋषी कोण, ऋषी कुणाला म्हणायचं. वरुडीतला ऋषी नाही. ऋषी कोण, ऋषी सांगू का तुम्हाला. ऐकलं असेल ना तुम्ही. ऐकलंच नसेल बघा तुम्ही. लक्षात नाही का. कोणाच्याच मुखातून ऐकलं तर तुम्ही सांगतो कोणाला म्हणायचं ऋषी. ऐकलं का तुम्ही. सांगू का तुम्हाला. सांगू का राजू महाराज सांगू.
ऐका ऐका लक्ष द्या. काय ऐकायचं? ऋषी कुणाला म्हणायचं? ऋषी कोण? ऋषी ऋषी काय? मृदंगाचार्य ऋषी अध्यक्ष साहेब काय ऐकायचं? ऋषी कुणाला म्हणायचं? ऋषी. ऐका लक्ष नाही लक्ष नाही काय ऐकायचं? ऋषी. लक्ष नाही का? कोणच सांगितलं नसतं असं तुम्हाला ऋषी म्हणजे काय? ऋषी ऋषी ऐकायचं ना? लक्ष नाही माझ्याकडे काम कर बरं का. काय ऐकायचं? ऋषी. लक्ष नाही का? लक्ष नाही का? काय ऐकायचं आपल्याला? ऋषी. हा जाय बाई सर लक्ष नाही. काय ऐकायचंय? ऋषी. कुणाला म्हणायचं ऋषी? ऐका जे नित्य संसारावर रुसले त्यांचं नाव आहे ऋषी. विठाला विठाला नित्य संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी. मुनी कोण? जे मौन धारण करतात ते मुनी. आपल्यासारखी व्यर्थ बडबड करत नाही ते मुनी. नित्य लक्ष्मी नाही का? ऋषी मुनी साधू आणि संत. तसे नाथ बाबा म्हणतात तुम्ही संताचे पाय धरा संतरूपी आईकडे जा. पण कुण्या संताचे? कलियुगामध्ये जर आपण बघितलं एवढे संत झाले पोटासाठी संत आणि झाले कलित वरी भगवा वरी भगवा झाला नामे अंतरी होश केला कामे त्याला म्हणू नये साधू. लक्ष नाही का? वरी भगवा झाला कपडे घातले कमंडलू घेतलं रुद्राक्षाच्या माळा झाला म्हणजे साधू झाला का? तसे तर गावानंही फिरते लोक वावरत गेल्यानंतर महिला घरी असल्यानंतर तुमच्याकडे येतात कधी मच्छिंद्रनाथ वरकनाथ पेटी वाजवते बाबा जन्मने उकंड्यात गंगापुराहुनी अक्कलकोटाकड बाबा चालले या पोटाकड. करून माशा धरायला आहे का नाही? याला साधू म्हणायचं का? नाही. संत नवथी जगा पाषाण म्हणून हे लिंगा आणि संत नवती जगा मानसा त्या सारिखे. ऐका समुद्र नदी नव्हे पैगा. लक्षात नाही का अर्थ? किती नद्या एकत्र आल्या म्हणजे समुद्राची बराबरी होईल? अध्यक्ष साहेब किती नद्या एकत्र आल्या म्हणजे समुद्राची बराबरी होईल? होईल का? नाही. समुद्र तो समुद्र आहे ना दादा. किती नद्या एकत्र आल्या म्हणजे समुद्राची बराबरी होईल? होणार नाही. समुद्र नदी नव्हे पैगा म्हणून समुद्राला कधी नदी समजायचं नाही. समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणू नये लिंगा. लिंग म्हणजे महादेवाची पिंड. हा लक्षात नाही का? पाषाण म्हणू नये लिंगा. लक्षात नाही का? एका माणसाच्या घराचं काम चालू होतं. गुरुवारी चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलेलं त्या ठिकाणी चतुर्मास मध्ये. आणि श्रीमंत माणूस त्याच्या घराचं बांधकाम चालू. पाषाण म्हणू नये लिंगा. आणि बांधकाम चालू असताना मगर बाबा त्याचं संपूर्ण बांधकाम चालू असताना त्यानं 5,000 रुपये बराची खर्ची आणली. आपण बसू ना बाथरूम मध्ये वगैरे घरामध्ये 5,000 रुपये बराची खर्ची आणली आणि घरामध्ये बसवली. ऐका बरं. घरामध्ये बसवली. संपूर्ण काम झालं. घराची वास्तुशांती झाली. घरामध्ये ते राहायला आले आणि त्या माणसाची पत्नी आपल्या वरुडीच्या यात्रेसारख्या यात्रेला गेली आणि यात्रेमधून तुळशी वृंदावनाजवळ ठेवण्यासाठी 10-15 रुपयाची महादेवाची पिंड घेऊन आणली. त्याला लिंग म्हणतात. काय आणलं? महादेवाची पिंड. माझ्याकडे लक्ष द्या. महादेवाची पिंड घेऊन आणली. आता मला सांगा
50 रुपयाची महादेवाची पिंड आहे तुळशीच्या आळ्यामध्ये ठेवली आणि 5,000 रुपये बराची फरची आहे बाथरूम मध्ये बसवली. मला सांगा, बाथरूम मध्ये 5,000 रुपये बराच्या फरचीची पूजा होते का 10 रुपयाच्या महादेवाच्या लिंगाची? बोला बोला बोला. म्हणून पाषाण म्हणू नये लिंगा आणि संत नवती जगा मानस साध्या सारिकी सांगू द्या मला. दिसायला जरी माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, त्या ठिकाणी भानुदास महाराज, तेजस्वी बाबा तुमच्या माझ्यासारखे जरी दिसत असेल ना, पण त्यांचं अंतकरण आपलं अंतकरण वेगळं आहे. विठाला विठाला समुद्र नदी नवे पैदा पाषाण म्हणून ये लिंगा आणि संत नवती जगा मानसा त्या सारिके. म्हणून ओरिजिनल संताची संगती करा. ऐका, तसं तर शास्त्र सांगतं माणसानं संत झालं पाहिजे, तसं तर देव झालं पाहिजे. ऐका, काय झालं पाहिजे? देव. कारण अनमोल किमतीचा नरदेव भगवान परमात्म्याला आपल्याला देव होण्यासाठी दिला. ऐका, काय होण्यासाठी दिलाय? महाराज म्हणतात ना एका ठिकाणी, नरदेह निधान लागले उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती तरी का चित्ती न धरावा. ऐका, देव होण्यासाठी हा नरदेह दिलाय. पुरुष मंडळी सांगा, देव होण्यात फायदा आहे, पण आपण कधी देव होण्याचा प्रयत्न केला का हो? पण झालो असतो तर दयादूतांना अभिषेक केला नसता की लोकांनी? प्रयत्न केला का? नाही. आपण नवरदेव झालो काय? ऐका नाही, काय झालो आपण? नवरदेव. नवरदेव होण्यात फायदा आहे का देव होण्यात? आता ते झाले, जे झाले त्यांना विचारा. ऐका नाही, जे झाले नाही त्याला वाटतं नवरदेव होण्यातच फायदा आहे. ऐका नाही, ऐका, हा, देव झालं पाहिजे, पण आपण देव होऊ शकत नाही एवढा अधिकार आपला नाही. महाराज म्हणतात नका देव हो, माणसानं संत तरी झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? बाबा संत आहे, गजानन बाबा संत आहे, माझे माऊली कमी वयात संत आहे, लक्षात नाही का? तुकोबर आहे संत आहे. संत झालं पाहिजे, पण संत व्हा हे कीर्तनातून सांगणं सोपं आहे. नारदाच्या गादीवर उभं राहून धोतर घालून सांगणं पण सोपं आहे, पण संत होणं अवघड आहे. आपला परिसरातला एक साधक, लक्षात नाही का गोडे, या परिसरातला साधक देहूकडे, देहूला गेला तुकोबरायाकडे. तुकोबराय कुठे आहे म्हणून भोराड्यावर भामचंद्रावर भंडाऱ्यावर बघण्यासाठी गेला. तुकोबराय भंडाऱ्यावर भजन करत होते. ऐका, संत होणं किती अवघड आहे. आणि भजन करत असताना भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो साधक गेल्यानंतर तुकोबरायाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर साष्टांग दंडवत केला. दंडवत केल्यानंतर तुकोबरायाला म्हणू लागला, का हो तुकोबराय, हे साधक मंडळी, वारकरी मंडळी रात्रंदिवस तुमचं चिंतन करतात आणि त्या ठिकाणी गावागावामध्ये मंदिर आहे, गात्यातला अभंग घेऊन सुंदर ते ध्यान अभंग म्हटल्याशिवाय भजनाला सुरू होत नाही. राज, आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं काय व्हायचंय, आमचं सुद्धा नाव लौकिक झालं पाहिजे, मंदिरं झाली पाहिजे, लोकांनी आमची वाहवाह केली पाहिजे, आम्हाला तुमच्यासारखं संत व्हायचंय. कुणाला विचारलं? तुकोबरायाला, भामचंद्रावर भंडाऱ्यावर, लक्ष नाही का? आणि तुकोबरायाला विचारल्यानंतर, तुकोबरायाला त्या ठिकाणी विचारल्यानंतर तुकोबराय म्हणतात, मग तुझी काय इच्छा आहे? नाही, मला हेच, मला संत व्हायचं. काय व्हायचंय? संत व्हायचं. तुकोबराय म्हणतात, बाबांनो, गेला संत होण्याचा काळ निघून, आता कलियुगामध्ये तुम्ही संत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तुकोबराय म्हणतात, संत होणं हे फार अवघड आहे. काय आहे? अवघड आहे. संत होणं फार अवघड आहे. तुम्ही कसे झाले महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जसे झाले तसे तुम्ही होऊ शकत नाही, म्हणून हे अवघड आहे. का होऊ शकत नाही? अरे राजा, स्वतःची बायको जरी वारली तर म्हणावं लागतं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, आणि बरे या दुष्काळे विडा गेली. बरोबर आहे? स्वतःची पत्नी जरी वारली तर रडावं बसत नाही, तर देवाला धन्यवाद द्यावे लागते, ते मी दिले, म्हणून तुम्ही संत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तुकोबराय म्हणतात, ऐका, एखाद्या माणसानं तुम्हाला काट्याच्या काड्या खाली जरी मारलं तर मारणाऱ्या माणसाचे हातपाय चेपून देण्यासाठी तुम्हाला त्याच्या घरी जावं लागतं. मम्माजी वानं तुकोबरायाला काट्याच्या काडी खाली मारलं, तुकोबराय गेले की नाही? मम्माजी वाचे हातपाय चेपून देण्यासाठी. म्हणून महाराज त्या ठिकाणी तुम्ही संत होऊ शकत नाही. नाही महाराज, व्हायचं आम्हाला. महाराज म्हणतात, नाही होऊ शकत. का? अरे राजांनो, कलियुगामध्ये तुम्ही कथाकार व्हा, कीर्तनकार व्हा, मृदंग वाजवणारे व्हा, त्या ठिकाणी गायक व्हा, पण तुम्ही संत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? महाराज म्हणतात, आम्ही जसा परमार्थ केला ना राजांनो, त्या साधकाला सांगतात, आम्ही जसा परमार्थ केला, अंतःकरणातले 3 घालवले, काम, क्रोध, लोभ, दुसऱ्याचा त्रास सहन केला आणि त्या पदापर्यंत पोहोचलो, तसे तुम्ही संत होऊ शकत नाही. संत होणं हे कलियुगातले, त्या ठिकाणी कलियुगामध्ये तुम्ही फक्त कानाला ऐका. तुका म्हणे, तुम्ही आई कारे कानी आणि आमूचे नाचणी नाचू नका. विठाला विठाला संत होणं हे फक्त तुम्ही कानाला ऐका. आम्ही जसे नाचलो म्हणजे त्या पदापर्यंत गेलो, असा परमार्थ केला, तसे
या संताची संगती करा. कुणाला म्हणायचं संत? महाराजांनी प्रमाण दिलं होतं ना, समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून हे लिंगा संत नवती जगा मानस सारखी. किंवा महाराज म्हणतात ना एका ठिकाणी विठाला विठाला ज्यांचा हेत विठ्ठल नेन ते काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी अशा ओरिजिनल संताची संगती करा. नाहीतर महिला मंडळी कलियुगामध्ये एवढे संत झाले एका गावी माझी रामकथा चालू होती आणि रामकथा चालूच असताना मवाळ महाराज नेमका त्या दिवशी राम जानकीचा स्वयंवर होता. काय होता? स्वयंवर होता. आणि अगोदरच्या दिवशी मी कथेमधून सांगितलं होतं उद्या स्वयंवर आहे, सगळ्यांनी आहेर घेऊन या. आमचं कामाचे सांगणं आहे का नाही, आहेर घेऊन या, लग्न लावायचं आहे, स्वयंवर आहे. सगळ्या मंडळीने दक्षिणा वगैरे आणली, कथा रंगामध्ये आली. आणि त्या कथेमध्ये त्या ठिकाणी एक साधू आला. साधू नव्हता पण म्हणायचा साधू ये सगळे कार्यकर्ते माझ्याकडे आले. महाराज कथा बंद करा. म्हटलं का? म्हणजे साधू आलाय. म्हटलं कुठे? म्हटलं तो काय नाही. बर साधू? हा साधू. म्हटलं कशाहून? बघा म्हणे जटा 5 शिष्य नसते तर जटा धरायला म्हणे अशा हातामध्ये. काही किती शिष्य? 5. म्हटलं मग जटा वाढायला म्हणजे साधू? भगवे कपडे आहे म्हणे, रुद्राक्षाच्या माळा आहे, हा त्या ठिकाणी कपाळावर गंगा आहे, भस्म आहे. म्हटलं मग साधू? अहो नाही महाराज, तो मोठा साधू आहे. म्हटलं कशाहून? अहो त्यांनी सांगितलं मी रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो. काय सांगितलं त्यानं? रामाच्या आपल्या गावातला राम्या नाही, श्रीराम प्रभू लक्षित नाही का, कौशल्या मातेचा मुलगा, राजा दशरथाचा मोठा मुलगा श्रीराम, आणि त्या रामाच्या लग्नामध्ये मी तूप वाढायला होतो. काय वाढायला होतो? तूप वाढायला होतो. म्हटलं काय बावळट लोक आहे. रामचंद्र प्रभू त्रेतायुगामध्ये याचं जे वय पाहिलं तर 60-65 वर्षाचं. जटा वाढवल्या म्हणून साधू जाऊन लोकांनी बोलवायला लागला. कथा बंद केली महाराज. साधू आला म्हटल्यानंतर लोक जागेवर बसले असेल का? माझ्यासाठी आणलेली आहे दक्षिणा त्याच्या पायावर. ते मला नाही सहन झालं महाराज, आहे का नाही. म्हटलं ढोंगीने लोकांना बोलवतो. आता मी त्या ठिकाणी आळंदीला 4-2 वर्ष मधुकरी मागून खाल्लेला माणूस, थोडंफार शास्त्र आपल्याला माहिती आहे. म्हटलं लोकांना बोलवतो. गेलो एवढ्या गर्दीमध्ये, दृष्टांत सिद्धांत पटवून देण्यासाठी असतोय का. गेलो एवढ्या गर्दीमध्ये, थोडं कसं तरी जागा करत बाई माग केली, फाड कंदीची त्याच्या गावात. लोक म्हणे सतीश महाराजांनी महाराजाला मारलं, साधूला मारलं. म्हटलं ऐका तर खरी का मारलं? म्हणजे का मारलं? म्हणजे तुम्ही म्हटलं यार तुम्ही साधू का म्हणता? अहो रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता. कोणाच्या लग्नामध्ये? रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला होता. म्हटलं मी त्याला का मारलं ते तर आहे का? मी बी रामाच्या लग्नामध्ये जेवायला होतो. म्हटलं त्यावेळेस त्यानं मग तूप वाढलं नव्हतं म्हणून मी त्याला मारलं. कळालं का मला? लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचंय. अशा ढोंगींच्या नादी लागू नका. विठाला संताची संगती करा. आणि अशा संताची जर आपण संगती केली तर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धरावे संता
गोड लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही ओरिजिनल संतांची संगती करा. महाराज 9:30 वाजले, 9 वाजायला लागले तरी सांगायला लागले संतांची संगती करा, संतांची संगती करा. पण एखादं असं उदाहरण सांगा ना महाराज शास्त्रामधलं पुराणामधलं की नेमके कोणी संतांचे पाय धरले आणि कुणाला देवाची प्राप्ती झाली. शेवटचं उदाहरण सांगतो, सेवा संपन्न करतो. इथं सगळ्यांनी टाळी वाजवा. विठाला विठाला कुणी संतांचे पाय धरले, कुणाला देवाची प्राप्ती झाली. तुम्ही आणि मी फार पवित्र कुळामध्ये जन्माला आलो. लक्षित नाही का? हा, लक्षित नाही का? काही आळंदी पंढरपूरला कोरोनाच्या अगोदर काही दिंड्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये जात होत्या. मला माझ्या अभंगाशी भावार्थ जोडायचा. लक्षित नाही का? गोड आहे आणि त्या आहे सपक आहे, पण चांगलं असलं तर स्वीकारलं पाहिजे. हा, मनाला भावत असेल तर. लक्षित नाही का? आणि आळंदी पंढरपूरला दिंड्या जात असताना त्या हॉटेल वगैरे काही असताच्या ना वाटाणा गाड्या, तर ते गिराईक यावं म्हणून जोऱ्या जोऱ्यात आवाज द्यायचे. मधात मधात त्यात एक गीत लागायचं. भावगीत आहे ते, म्हणू का? भावगीत आहे, गोड आहे. कोणी संतांचे पाय धरले, कोणाला देवाची प्राप्ती झाली. लक्षित नाही. आणि ते भावगीत सगळ्यांच्या परिचयाचं आहे. सगळे जण म्हणसाल तुम्ही, कोणी संतांचे पाय धरले, कोणाला देवाची प्राप्ती झाली. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. त्याच्यामध्ये एक पद आहे, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. शब्द लक्षात घ्या. कुणाची मुलगी? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली आणि कानोपात्राला देवाने कुठं जागा दिली? मंदिराच्या बाहेरने, आपल्या पायाजवळ. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. 2 मिनिटांमध्ये कानोपात्रेचं चरित्र आहे का? 16.5 वर्षाचं वय आहे. गीत ऐकलंय ना तुम्ही? सगळ्यांना ऐकलंय. आपण ऐकलंय गाडीमध्ये वगैरे. आणि जुन्या काळातले गीत चांगले होते. हे जुने शिक्षक लोक होते ना, तुम्ही जुने लोक शाळेमध्ये जायचे ना, अशी सुंदर शिकवायचे महाराज जुने शिक्षक लोक. मराठीचं पुस्तक हातामध्ये धरलं ना विशाल महाराज मराठीचं, आणि बाप नावाची कविता आली ना ते बाप सांगायचे, आई नावाची कविता आली तर आई सांगायची. एवढा भाव गोड सांगायचे जुने शिक्षक लोक, एवढा भाव गोड सांगायचे कवितेचा. तो भाव जर त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहोचला ना दादा, तो विद्यार्थी सुद्धा रडत होते वर्गातले, आणि गुरुजी सुद्धा विद्यार्थ्याकडे बघून रडत होते. काय कविता होत्या जुन्या काळातल्या, काय गीत होते महाराज. आता गेला जुना काळ. आला काळ विवळला श्रावणा बाळ, कविता होत्या जुन्या काळात. आता हे पोर शाळा जातात, आमचे 40 शाळा जातात, हे शाळा जातात. आता अशा कविता आहे का शाळेमध्ये? अहो काय कविता त्या, ऐकू सुद्धा वाटत नाही महाराज. माझ्या कशा नर्सरी 25 किलोचं दप्तर, तो डब्बा, भिंगाचा चष्मा, काय काळ आलाय महाराज. अहो जुन्या काळामध्ये या लोकांना विचारा, मुलं शाळेत टाकण्यासाठी गुरुकुल पद्धत होती आणि पालक लोक त्या ठिकाणी संस्कार पडण्यासाठी गुरुकुलामध्ये टाकायचे. कुठे टाकायचे? गुरुकुलामध्ये. शाळा शोधत होते. आता मास्तर लोक पोरं शोधते गावागावाई, वड्या नाल्याला शाळा झाल्या महाराज. लक्षच नाही का? हे 4 वर्षाचं पोरगा आलं मला म्हणू लागलं, मी इंग्लिश मिडियमला आहे म्हणे. म्हटलं मग? पण इंग्लिश मिडियमला असून आमच्या मॅडमने किंवा आमच्या गुरुजीने, आमच्या शिक्षकांनी आम्हाला मराठीत कविता शिकवली. म्हटलं मग गोड असलं तर तुझ्याकडून बघा, उपदेश करणारा कसाही असू द्या, चांगलं असलं तर स्वीकारलं पाहिजे. हा, लक्षात नाही का? लहान मुलाकडून सुद्धा काही काही शिकण्यासारखं असतं, पत्नीकडून सुद्धा काही काही शिकण्यासारखं असतं. म्हटलं मन काय काय कविता शिकवली त्यांना. लगेच चालूच गेलं महाराज कीर्तनामध्ये, पप्पा माझ्या मम्मीचे, काय कविता आहे, मम्मी माझ्या पप्पाची, काय कविता आहे म्हटलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची. मगर बाबा मला नाही निघला दम. मी म्हटलं लेकर कोण्या भूताचे, काय कविता आहे महाराज. हे जुनं ते सोनं होतं. मला तिकडे जायचं नाही, विनोद मी किती करू शकतो, पण हे त्या ठिकाणी लक्षात नाही. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. कानोपात्रा चालत चालत डायरेक्ट पंढरपूरला गेली होती का? नाही. 16.5 वर्षाचं वय होतं कानोपात्रेचं. ऐका वेळ झालाय माझा. श्यामा नायकीन तिच्या आईचं नाव होतं. ऐका गोळा. श्यामा नायकीन तिच्या आईचं नाव होतं. 16.5 वर्षाचं वय होतं. सूर्यासारखं तेज आहे, धनुष्य बाणासारख्या भोया आहे, कुरळे केस आहे. पान जरी खाल्लं कानोपात्रेनं वरल्या चिमडीतून पानाचा रस दिसायचा, एवढी सुंदर होती कानोपात्रा. पण वेश्येच्या कुळामध्ये, वेश्येच्या पोटी जन्माला आली होती, पण पवित्र होती. कशी होती? पवित्र होती.
आणि आईनं सांगितलं त्या ठिकाणी कान्होपात्रेला आपला जो व्यवसाय आहे तो तुला करायचा आहे. कान्होपात्रेनं सांगितलं होतं आईला, आई मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, आपल्या कुळाचा उद्धार करायचा आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत ए आई ओ मैया, चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या कुळाचं नाव या जगामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून तू जो व्यवसाय केला तो मी करणार नाही. काय करू रे पांडुरंगा, काय करू रे माई बापा. सांगितलं ज्ञानोबरायाची दिंडी पंढरपूरला चालली होती म्हणे आणि टाळ मृदंगाचा आवाज तिच्या कानावर पडला आणि कान्होपात्रेला आतून दरवाजा उघडला. ज्ञानोबरायाच्या दिंडीमध्ये सामील झाली. मुक्कामाच्या ठिकाणी गेली. ऐका बरं, ऐका गोड आहे. मुक्कामाच्या ठिकाणी गेली आणि मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानोबराय कोण आहे म्हणून ज्ञानोबरायचे पाय धरले. माऊली तुम्हीच? हा मीच. माऊली मला माझा उद्धार करून घ्यायचा हो माऊली, माऊली मला माझा उद्धार करायचा आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत माझं नाव लौकिक राहिलं पाहिजे आणि देवाची प्राप्ती सुद्धा मला झाली पाहिजे. देवानं भगवान परमात्म्यानं माझा स्वीकार केला पाहिजे. काही मार्ग सांगा ना माऊली. माऊलीने सांगितलं तू इकडं तिकडं भरकुटू नको, तुला तुझा उद्धार करायचा आहे ना, पंढरपूरला चाल, मी तुला मार्ग दाखवतो. त्या कान्होपात्रेनं भगवान श्री ज्ञानोबरायाचे माझ्या माऊलीचे पाय पकडले. ज्ञानोबरायांनी मार्ग दाखवला. ज्ञानोबरायासोबत मुक्काम करत पंढरपूरला गेली. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि ज्ञानोबराय कान्होपात्रेला मंदिरामध्ये घेऊन गेले आणि सांगितलं, कान्होपात्रा ए कान्होपात्रा, हा भगवान परमात्मा आहे, बस इथपर्यंत तुला आम्ही आणून सोडलंय, मी आता माघारी जाणार, पण तुझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत देवाच्या चरणाची सेवा तू करायची. कशाची? देवाच्या चरणाची सेवा तू करायची. ठीक आहे माऊली. माऊली निघून आले. कान्होपात्रा दररोज उठायची. ऐका बरं, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. लक्षात नाही का? कान्होपात्रा पंढरपूरला आली. पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करायची. सकाळी सकाळी उठायची, कुंकुम तिलक करायची, गंध लावायची, भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करायची. उठायची, स्नान करायची. पायामध्ये त्या ठिकाणी पैंजण बांधलेले आहे, हातामध्ये चिपुळे आहे. एवढा सुंदर आवाज, एवढी सुंदर दिसायची. काही दिवस भजन नामस्मरण केलं तिने भगवान परमात्म्याचं. चेहऱ्यावर तेज आलं, तेज निर्माण झालं, प्रसन्न वाटू लागला चेहरा. आणि जाणारे येणारे लोक विचार करत होते, बाप रे बाप, 16.5 वर्षाच्या मुलीचं वय आहे, किती सुंदर दिसते मुलगी, किती सुंदर आहे. कोणी म्हणेल का एखाद्या राजाची तर मुलगी नाही, एखाद्या प्रधानाची तर मुलगी नाही, एखाद्या श्रीमंत माणसाची तर मुलगी नाही, किती सुंदर दिसते कान्होपात्रा, किती सुंदर दिसते. आणि म्हणे त्या टायमात पंढरपूर हे बिदरच्या बादशहाच्या ताब्यामध्ये होतं. कुणाच्या? कर्नाटकाच्या ताब्यामध्ये होतं. बिदरच्या बादशहाच्या कानडावो विठ्ठलू कर्नाटक. लक्षात नाही का? बिदरच्या बादशहाच्या ताब्यामध्ये होतं. बिदरच्या बादशहाचे काही सेवक मंदिरामध्ये आले आणि आल्यानंतर 4 सेवकाची नजर, लक्षात नाही का, वेळ कमी आहे माझ्याकडे, 4 सेवकाची वाईट नजर त्या कान्होपात्रेवर पडली. ऐकताय ना तुम्ही? कान्होपात्रेवर पडली. विचारलं गेलं, का कोणाची मुलगी आहे? एका ब्राह्मणानं सांगितलं, म्हणे संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पायावर नतमस्तक ठेवून आली, त्याच्यावर विश्वास ठेवून आली आणि विशेषची मुलगी आहे आणि म्हणत आहे की मला देवाची प्राप्ती करून घ्यायची. कुणाची प्राप्ती करून घ्यायची? देवाची प्राप्ती करून घ्यायची. कुणाची मुलगी? विशेषची. आणि देवाच्या दरबारामध्ये भजन करून हिला काय मिळणार आहे? त्या ठिकाणी बिदरच्या बादशहाला निरोप दाखवलं, सांगितला. बिदरच्या बादशहानं सांगितलं, ती मुलगी देवाच्या दरबारामध्ये न नाचता माझ्या समोर माझ्या दरबारामध्ये नाचली पाहिजे. जाणारे येणारे लोक तरी खुश होईल. बिदरच्या बादशहानं आदेश दिला. 4 सेवक पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरमध्ये आल्यानंतर घोड्यावरून खाली उतरले आणि आता जाणार त्या कान्होपात्रेला उचलणार, घोड्यावर टाकणार, बिदरच्या बादशहाकडे घेऊन जाणार दरबारामध्ये नाचण्यासाठी. कान्होपात्रा समोर आहे, चिंतन करते, नामस्मरण करते, देवाची प्राप्ती करून घ्यायची. संत ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास ठेवून आली ना, संतांच्या पायावर विश्वास ठेवून आली ना, नामस्मरण चालू आहे. सुंदर चेहऱ्यावर तेज आहे, धनुष्यबाणासारख्या भुया आहे, पुरण्या केस आहे, अति सुंदर दिसायची. आणि तेवढ्यामध्ये कुण्यातरी एका शिष्यानं ब्राह्मणानं जाऊन सांगितलं, कान्होपात्रा ए कान्होपात्रा, अगं बाई, आता तुझं पुण्य संपलंय. आता तुला या क्षणापासून पुढे, काही मिनिटापासून पुढे देवाच्या दरबारामध्ये नाचायला, भजन करायला भेटणार नाही. का भेटणार नाही हो बाबा, ओ ब्राह्मण बाबा, का भेटणार नाही? अगं बघ, बिदरच्या बादशहानं आदेश दिला आणि आता देवाच्या दरबारामध्ये न नाचता तुला बिदरच्या बादशहाच्या दरबारामध्ये जाणारे येणारे लोक खुश करण्यासाठी नाचावं लागणार आहे. खरंच? हा. मागं वळून बघते तर 4 सेवक पळत पळत येत आहे. वाऱ्यासारखी बातमी कानामध्ये गेल्यानंतर, पांडुरंगा काय करू रे? ज्ञानेश्वर माऊलीवर विश्वास ठेवून आली, हातातल्या चिमुळ्या टाकून देते,
पायातले पैंजण सोडते, येणार वाऱ्यासारखी बातमी कळते. 4 शिष्य त्या ठिकाणी सेवक येणार, बिदरच्या बादशाहाचे उचलणार कान्होपात्रेला, स्पर्श करणार. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी कान्होपात्रा एवढी जोरात पळत जाते दादा, कुठं मंदिराच्या बाहेर नाही, देवाच्या दरबारामध्ये, राहुळामध्ये एवढ्या जोरात पळत जाते, वाऱ्याचा वेग कमी पडल आणि गेल्यानंतर आपलं नतमस्तक देवाच्या चरणावर ठेवते. जसं देवाच्या चरणावर आपलं नतमस्तक ठेवते ना, डोकं ठेवते ना, तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकते. बापरे बाप, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, दर्शन बारी संपली. 16.5 वर्षाच्या मुलीनं देवाच्या चरणावर प्राण दिला. ब्राह्मण लोक आले, कोणी म्हणे यांना देव गाठवला, मंदिर साफसफाई करून घ्या, देवाला सुचित भूत करा, कोणी म्हणे कुल्या कुत्र्याला टाका, कोणी म्हणे चंद्रभागेमध्ये फेका. अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला बातमी कळाली. अनंत शास्त्री नावाचे ओरिजिनल ब्राह्मण होते, आले, आतून राऊळ बंद केलं. सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं, खबरदार जर या मुलीला स्पर्श कराल तर. आतून राऊळ बंद केलं आणि आतून राऊळ बंद केल्यानंतर रात्रभर अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण, लक्ष ऐका, कान्होपात्रेवर राखण राहिले आणि रात्री 2 वाजता विटेवरला अनंता म्हणजे भगवान परमात्मा या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाला म्हणतात, अनंता, ए राजा, ए लेका, ए बाळा, या मुलीला इकडं तिकडं फेकू नको रे, हिला माझ्या पायाजवळ समाधी दे. का? हिचा स्वीकार मी केला नसता, पण ही संतावर विश्वास ठेवून आलेली आहे, म्हणून मला हिला प्राप्त व्हावं लागत आहे. आणि आज जर मी हिचा स्वीकार केला नाही तर कलियुगामध्ये ही लोक, ही माणसं कधी संतावर विश्वास ठेवणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजावर विश्वास ठेवून आल्यामुळं ही वेशेच्या कुळामध्ये जरी जन्माला आली असेल, पण मला हिचा उद्धार करावा लागत आहे. माझा दृष्टांत संपला. जी जी माणसं आजही पंढरपूरला जातात ते झाड वाळलं म्हणे. आता आजही पंढरपूरला महिला मंडळी, पुरुष मंडळी आपण गेलो तर अगोदर आपल्याला कुणाचं दर्शन घ्यावं लागतं? माय कान्होपात्रेचं. लक्ष देऊन ऐका, माझा दृष्टांत संपला. कान्होपात्रा डायरेक्ट पंढरपूरला गेली का हो? तिला देव प्राप्त झाला का हो? तिला समाधी देवानं आपल्या हाताने त्या ठिकाणी आपल्या जवळ दिली का हो? नाही. कान्होपात्रा वेशेच्या कुळामध्ये जन्माला आली होती, पण त्या कान्होपात्रेनं सुद्धा माझ्या ज्ञानोबरायासारख्या संतांची संगती केली, त्यांचे पाय धरले, म्हणून देवाची प्राप्ती झाली. म्हणून धरावे संता संतांचे पाय धरले. कुणाचे पाय धरले? ज्ञानोबरायासारख्या संतांची संगती केली. परिणाम त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणून देवाकडे जाण्याच्या अगोदर संताकडे जा, संतरूपी आईकडे जा, म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. काय करतात ते संत? तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. बंधन तुटतात. महाराज म्हणतात मी सांगतो असं नाही, तर वेद सुद्धा सांगतात संताशिवाय प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाई. का हो महाराज, काय करतात तुमचे संत? आमचे संत भक्ताच्या अंतःकरणातला काया वाचा मनानं जो भक्त त्याची सेवा करतो, कशानं? काया वाचा मनानं शरणागती करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातली इच्छा भगवान परमात्मा काय करतो? पूर्ण करतो. पण खरी सेवा लक्ष संताची पायी
हा माझा विश्वास. विश्वास महत्वाचा आहे. तर आपली भक्ती कशी आहे महाराज, थोडे लोक जर वारकरी यातले सोडले तर वेळ पाहून भक्ती आपली, तसा वेळ भेटत. हा, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धावा लभते ज्ञानम. गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रद्धा ठेवावी लागते. संतावर जर त्या संताचं प्रेम आपल्याला भेटावं असत असेल तर संतावर विश्वास ठेवावा लागतो, संतावर श्रद्धा ठेवावी लागते. जगाच्या मालकांना आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर त्याच्यावर सुद्धा काय करावी लागते, विश्वास आणि श्रद्धा आणि भाव असावा लागतो. श्रद्धा असावी लागते, विश्वास महत्वाचा आहे. काय आहे, विश्वास. हे जुने लोक सांगायचे, जुने, अरे सदा नाचका कुचका संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल, नाचका कुचका. जुने लोक सांगायचे, मी ऐकायचो जुन्या काळामध्ये. तर संसाराचे दोन चाकरी म्हणायचे, दोन चाक, पती आणि पत्नी. नाचका कुचका संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर संसारामध्ये सुद्धा पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे आणि पतीचा पत्नीवर. पत्नी माहित नाही तुम्हाला, बायको, वाईफ, ते तर माहिती आहे ना, शहरातलं भाषा आहे वाईफ. ते महादेव महाराज राऊतले भारी म्हणतात, ते म्हणतात अशी हवा जाऊ द्यावं लागते तेव्हाच त्या शब्दाला थोडं वजन येतं, वाईफ. ते शहरातले लोक म्हणतात. कुटाभंगकार खूप सुंदर चिंतन करतात, लक्ष नाही का. मी काय सांगत होतो, नाचका कुचका संसार सुखरूप व्हावा असं वाटत असेल तर पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे आणि पत्नीचा पतीवर, पतीचा पत्नीवर. विश्वास नसल्यानंतर अवघड होतं, बरोबर आहे. ज्यांच्या संसारामध्ये अविश्वास आला त्यांच्या संसाराची माती झाली, बरोबर आहे. घटस्फोट झाला. म्हणून एकमेकांवर काय पाहिजे, काय पाहिजे, बोला ना. लग्न झाले, संन्यासी ब्रह्मचारी बसले का माझ्या पुढे, काय पाहिजे, विश्वास पाहिजे. विश्वास नसल्यानंतर काय होतं, अवघड होतं मला. लय अवघड. आता मी फेटा बांधत होतो, कुठं, बाबा होते माझ्यासोबत, पाठीमागं फेटा बांधत होतो. फेटा बांधता मला आमच्या घरच्या मंडळीचा फोन आला, बायकोचा फोन आला. मला पण एक बायको आहे, थोडी विनोद असतात, मार्मिक लक्ष नाही. आणि फोन आला आणि महाराज कुठे, म्हटलं घरी आलो, पण तू गावामध्ये दळण आणायला गेली होती मुलाचं, 40-50 मुलं आहे ना, आणि मी त्या ठिकाणी लगेच कपडे वगैरे बदलले, कथा करून इकडे आलो वरवडीला कीर्तन नाही. बरोबर, नक्की. म्हटलं हा, आणि व्हिडिओ कॉल करा. विश्वास, काय करा, व्हिडिओ कॉल करा. म्हटलं हे बघ व्हिडिओ कॉल, कोण आहे, म्हटलं मगर बाबा आहे, बाई सर आणले साखर पेढ्यावर. बरोबर, व्हिडिओ कॉल, हे बघ म्हटलं पेटा वगैरे, बरं ठेवा म्हणा. मी म्हटलं मावळ महाराज, आपण बाहेर गेल्यानंतर टेन्शन असतं लेकरायचं. म्हटलं संस्थेवर काही कमी जास्त झालं नाही आणि आपण कीर्तनाला आल्यामुळे हे काही आपल्याला सांग ना. म्हटलं 2 मिनिटं उशीर, म्हणून मी डबल फोन केला. म्हटलं काय झालं सांग ना. म्हणजे काय नाही, तुम्ही कीर्तनाचे तुमचं चालू द्या, काय नाही म्हणे, माझं समाधान झालं. म्हटलं व्हिडिओ कॉल करू, काय झालं काय नाही, नाही म्हणे महाराज काय नाही. म्हटलं झालं काय ते सांग लवकर, काही कमी जास्त काहीच नाही म्हणे. आपल्या शेजारची गंगी पळून गेली. म्हटलं तुम्ही कुठे येते पहा, अवघड ना, गंगीचा माझा काय संबंध आला काय, म्हणजे एवढा अविश्वास. विठाला विठाला असं पाहिजे लोकांना, आहे का नाही. पण ते स्टेज नाही आपलं घरी तसं वजन आहे. एवढं हसू नका, एवढा इचकलेला बाजार नाही आमचा. फक्त महाराज लोकांना घेतल्यावर तुम्हाला गुदगुल्या सोडा द्या, दुसरं काय आवड. घरी आपलं वजन आहे महाराज, माणसाचं घरी वजन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, महाराज लोकांचं घरी नाही तर इकडे पाणी आणायच्या घरी म्याव, आहे का नाही. वजन असलं पाहिजे. 10 पाहुणे जरी आले तर बायकोला लगेच कळलं पाहिजे, चहा ठेवला पाहिजे म्हणून. नाही तर कधी कधी आवडतं, कधी आमचं बी टीम होतं म्हणा. एक दिवस माझी बायको म्हणून म्हणे भांडे घासून घ्या, काय म्हणे भांडे घासून घ्या. मी म्हटलं काय म्हटली, समाजामध्ये फिरतो, झिकाकीचा धंदा आलाय, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होतोय, वरडी संसनला पहिल्या दिवशी कीर्तन आहे, मला भांडे घास नसते, नरडाच दाबी. म्हटलं काय म्हणले, वजन आहे आपलं, वजन लागतं घरी, विनेकरी असं पाहिजे, वजन आहे अजिबात त्या ठिकाणी असं काम करणार नाही. म्हटलं काय म्हणले तो, म्हणे का करणार नाही. म्हटलं नसतं करत मी, भांडे घासा नाही करा. भांडे घासा मी का सावंतवाला आहे का, अजिबात भांडे घासत नसतो. म्हणजे का, म्हटलं मी अगोदर धुणत होत असतो न भांडे घासत असतो. विठाला विठाला नाचका कुचका संसार सोडायचा सकृप व्हावा असं वाटत असेल तर विश्वास पाहिजे एकमेकावर. ज्यांच्या संसारामध्ये अविश्वास झाला ते लोक दुःखी झाले. जगाच्या मालकानं किंवा संतानं, ओरिजिनल संतानं आपल्याला कृपा करावी असं वाटत असेल तर एक निष्ठपणेनं त्यांची सेवा केली पाहिजे. असे आपण सर्वजण तेजस्वी बाबाची सहज सेवा करतो आणि तेजस्वी बाबा सारखे संतच
आपल्या अंतःकरणातल्या इच्छा आकांक्षा मनोरथ पूर्ण करत असतात हे नाथ बाबा शेवटच्या चरणात
जसं आता 9:30चा आपला वेळ आहे, 5 मिनिटं माझी शिल्लक आहे. झालेलं कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण शिल्लक त्या ठिकाणी लक्षात ठेवा. लक्षात ठेवासाठी जर 7 दिवस आपण कीर्तन श्रवण करणार आहोत. माणसाच्या मनाची एकाग्रता जर असेल, मन स्थिर असेल तर परमार्थ करून फायदा आहे. नाही तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते विरत. काशीद बाबा बघा सोलापूरकडून आले आपल्याला संत चरित्र सांगण्यासाठी. संत चरित्र माणसानं श्रवण केलं पाहिजे. महाराज म्हणतात माणसाच्या वाचेला जर विसावा भेटत असेल तर देवाचं चरित्र आपल्याला माहिती. पाचपूर बाबाच्या मुखातून इथंच हे वाक्य ऐकलं होतं. महाराज सांगितलं होतं आपलं कार्य ते करीत राहिले. याच्यासाठी संतांचं चरित्र महाराजांच्या रसावाणीतून श्रवण करा. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. धर्म कार्य त्या ठिकाणी सगळ्यांनी असंच त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करा. आपल्या परिसरातलं पंढरपूर आहे महाराज, आपली वरुडी म्हणजे काय आहे? पंढरपूर आहे. लक्ष देऊन ऐका, पंढरपूर आहे. म्हणून प्रत्येकानं बघा आपलं भाग्य आहे की आपल्या परिसरामध्ये वरुडी सारखं संस्थान आहे. संतरूपी आईचं दर्शन होते. आमच्या गावामध्ये सुद्धा शंकरूपी संतरूपी आईचं, शंकर बाबा रूपी संतरूपी आईचं आपल्याला आम्हाला दर्शन होते. बरोबर आहे. पलीकडे गेलं तर वैष्णवगड आहे, इकडे हिवरा आश्रम आहे, इतकं खटकेश्वर बाबाचं संस्थान आहे. किती किती परिसर सुंदर आहे महाराज आपला. 10-10, 5-5 किलोमीटरवर संस्थान आहे. इकडं माधव बाबा आहे, रोकडोबा हनुमान मंदिर आहे. किती सुंदर परिसर आहे. लक्ष देऊन ऐका. घरी जर उदास झाले ना गड्या, तुम्ही उदास झाले ना, दुःख आलं ना तुमच्या वाट्यावर, काही भांडण तंटा झाला ना संसारामध्ये, नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो या परिसरामध्ये येऊन फक्त मनन करत 5 मिनिटं शांत बसा, तुमचं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संतांची भूमी आहे. इथं आल्यानंतर माणसाला चैतन्य निर्माण होतं. लक्ष देऊन ऐका. पण जाणकारांना ते कळत म्हणून तन्मन धनाने या धर्मकार्यासाठी सहकार्य करा. पंढरपूरला बाबांची जागा घेतली. बरोबर आहे. आपलं हक्काचं ठिकाण आपल्या परिसरातल्या वारकऱ्यांसाठी ते निर्माण होत आहे. तन्मन धनाने तिथं सुद्धा सहकार्य करा. आपल्या भागातून परिसरातून सगळ्यात मोठी पहिली दिंडी आपल्या वरुडी संस्थांची निघत आहे. त्या दिंडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालत राहा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणून त्या ठिकाणी त्या दिंडीमध्ये सुद्धा सामील व्हा. जाता जाता एकच सांगतो, या धर्मकार्यासाठी या. तरुण मंडळींनी, गावातल्या परिसरातल्या मंडळींनी सुद्धा या. हे धर्मकार्य एवढा धर्ममंडप राहिलाय दादा, चांगलं सांगण्याचा आणि चांगलं ऐकण्याचा. कुठं चांगलं सांगितलंही जात नाही आणि चांगलं ऐकल्या सुद्धा जात नाही. म्हणून इकडे काही तरुण मंडळी बसली, त्यांच्यासाठी टाळी वाजवायला आले बिचारे. पाठीमागं सुद्धा बसलेले आहे. पण किती दिवस पाठीमागं राहता राजांनो, समोर या. तुमच्या हातात हा परमार्थ देणं आहे. हिंदू धर्माचं रक्षण, वारकरी संप्रदायाची पताका आपल्याला आपल्या खांद्यावर तरुणांच्या घेणं आहे आणि धर्मकार्य टिकवणं आहे. म्हणून तरुणांना सुद्धा धन्यवाद देतो. व्यसनापासून दूर राहा. आई वडिलाचं नाव मोठं करा, कुळाचं नाव मोठं करा. आषाढी कार्तिकी वारी करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. चांगलं जीवन जगा. यालाच खरा परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे काय? बरोबर आहे. परमार्थ म्हणजे काय? मोठ्या महात्म्याचं वाक्य होतं बघा. लक्ष देऊन ऐका. परमार्थ म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्यापासून कधीच कुणाचं अंतःकरण न दुखवणं म्हणजे परमार्थ. बरोबर आहे की नाही? जर त्या ठिकाणी कोणाचं अंतःकरण मन न दुखत असेल, आपल्यापासून कोणाला त्रास होत नसेल, तर हाच खरा परमार्थ आहे. म्हणून असा परमार्थ करा. जेवढ्या माझ्या बहिणी आज बिना लग्नाच्या त्या ठिकाणी कीर्तनासाठी आल्यात ना, माझ्या बहिणीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. मुलींना तुम्ही सुद्धा या. जिजाऊच्या लेखी आहे तुम्ही. मी कथेमध्ये एका मुलीचं तुम्हाला चरित्र सांगितलंय. देवाची प्राप्ती तिनं केली. लक्ष देऊन ऐका. म्हणून बहिणींनो, मी एक वाक्य नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, ती काळाची गरज आहे. कारण इथंच तुम्ही एकत्र येता. बरोबर आहे की नाही? आणि सांगण्यासारखं तेच नाही, पण सांगायची काळाची गरज आहे. कारण आपल्या धर्मावर आघात होत आहे. लोक टपून बसले. म्हणून जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या ना, बहिणींनो, मला रक्ताची बहीण नाही गड्या, तुम्ही माझ्या बहिणी आहे. कोणीतरी जागदरीचं आपल्या परिसरातलं जे पोरगं आलं होतं, सतीश महाराज म्हणून बाबांनी आणलं होतं. आणि आमच्या भावानं आम्हाला कीर्तनामध्ये एक वाक्य सांगितलंय, ते लक्षामध्ये राहू द्या. पावला पावले लक्षामध्ये राहू द्या. बहिणींनो, तुमच्यासाठी एकच संदेश आहे आजच्या कीर्तनातला. माझं कीर्तन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नका. बहिणींनो, इथून पुढे तुम्हाला शेतातलं काम करता आलं नाही तर करू नका रे मुलींनो, पोरींनो. तुम्हाला शेतातलं काम करता आलं नाही तर करू नका. शाळेचं शिक्षण घेता आलं नाही बहिणींनो तर घेऊ नका. तुम्हाला कॉलेजला जाता आलं नाही पोरींनो, बहिणींनो तो जाऊ नका. ऐकताना सगळ्याजणी ऐका. घरामध्ये स्वयंपाक करता आला नाही बहिणींनो तो करू नका. आई वडिलाची सेवा करता आली नाही बहिणींनो तो करू नका. सांगू याही पुढे जाऊन, तुम्हाला त्या ठिकाणी घरातलं धुणी भांडी करता आली तर करू नका. पण एक कीर्तनातलं आजचं एक वाक्य घरी घेऊन जा. यातलं काहीच करू नका. पण विठ्ठला सारख्या बापाची आणि रुक्मिणी सारख्या आईची मान या परिसरामध्ये गावामध्ये खाली जाईल असं कधी वागू नका. झाला तुमचा परमार्थ. झाला तुमचा परमार्थ. बहिणींनो, आपला बाप घरी बसतो, या परिसरामध्ये गावामध्ये झोपडीच्या घरामध्ये राहतो. झोपडीच्या
पण झोपडीच्या घरामध्ये राहून गरीब बापानं गावामध्ये कमवलेली इज्जत कोणता श्रीमंत मनुष्य पैशाने खरेदी करू शकत नाही. पण थोड्याशा चुकीमुळे त्या ठिकाणी आपल्या माय बापाला खाली मान घालून जाण्याची वेळ येते. हे कार्य कधी करू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा बाबांच्या चरणी समर्पित करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ सगळीच मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. आमचे पुरुषोत्तम महाराज, विशाल महाराज आहे, आमचे सोमीनाथ दादा, इकडे त्या ठिकाणी योगेश दादा, आमचे मवाल दादा, अध्यक्ष उपाध्यक्ष संस्थांची कमिटी, बाबा सोनू भुवे आहे. 2-3 तास कथा करून महाराज सुद्धा कीर्तनासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. कथाले बाबा सगळीच मंडळी आहे. मी काही मोठा कीर्तनकार नाही. तुमच्या बोटाला धरून तुमच्या देखत लहानचा मोठा झालोय, ही संधी मला प्राप्त झाली, हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आजचं कीर्तन घरचं आहे. उद्या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार येणार आहे. 2 मिनिटानं काय होतो, 2 मिनिटानं ऐका नाही. हा बर जन्म उत्सवाच्या निमित्तानं चालत असलेल्या सप्त्यामध्ये आज पहिला दिवस. आज पहिल्या दिवसाची सकाळपासून जी काही कार्यक्रमाची रूपरेषा होती सर्वांना ज्ञात आहे. पण एक औपचारिक पद्धतीनं त्या ठिकाणी सकाळी कलश पूजन करून आपण श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाला प्रारंभ केलेला आहे. पारायण करते हरिभक्त पारायण गजानन महाराज मवाड की ज्यांची या ठिकाणी परमहंस तेजस महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, तेच या ठिकाणी पारायण करते आहेत. तसेच त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण योगेश्वर महाराज मगल हेही सुद्धा साथ करतात. आणि नंतर आपल्या सप्त्यामध्ये यावर्षी म्हणजे भागवत कथा रामकथा न घेता सर्व आमचे कमिटीचे म्हणजे अध्यक्ष महाराज आम्ही बसलो आणि यावर्षी आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी संत चरित्र त्या ठिकाणी सर्वांना ऐकावं. कारण आपला दरबार संतांचा आहे. संतांचं त्या ठिकाणी परिचय चरित्र सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात व्हावं याकरता संत चरित्र कथा आणि ती सुद्धा संगीत कथा आमचे हरिभक्त परायण राजन महाराज काशे यांच्या सुश्राव्य वाणीतून त्या ठिकाणी आज पहिल्या दिवसाची संपन्न झालेली आहे. आणि आजची कीर्तन सेवा महाराजांनी सुद्धा संत दरबारात असल्यामुळं संतांचंच त्या ठिकाणी सुंदर विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. कारण ते सुद्धा एका संतांच्या छत्राखाली राहतात. त्यांच्यामुळं हाडामध्ये जे काही भिनलेलं असतं तेच संतांचे वाक्य त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी आपण ऐकलेले. नादबाबांच्या कीर्तनानं त्यांनी त्या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी जी काही टाळकरी मंडळी आलेली आहे, वारकरी मंडळी, शिक्षण संस्थांची मुलं महाराजांनी सुद्धा सोबत आणले. आणि जी काही गुणवान मंडळी विनेकरी असतील, मृदंगाचार्य पहिल्या दिवशी जे हजर झाले, मला वाटतं उद्या गाडी चालू झाल्यानंतर बसणारे भरपूर असतील, पण पहिल्या दिवशी गाडी चालू करणारा जे असतात ना ते खरे भाग्यवानच असतात. म्हणून संस्थांच्या वतीनं त्यांचंही सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज आपल्या पंचक्रोशीतील बरीच महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, त्यांचंही सुद्धा हार्दिक अभिनंदन. उद्या हरिभक्त परायण रामायणाचार्य अनिल महाराज चेके यांचा ठीक आपण जरी वेळ 7 ते 9 दिलेला आहे, पण बाहेरून येणारी मंडळी या ठिकाणी जास्त असल्यामुळं जरा त्यांचाही सुद्धा रोष या टायमावर आहे. म्हणून 8 ते 10 हा कार्यक्रम आपण उद्या या वेळेमध्ये कीर्तन सेवा होईल. आजचा जो जागर आहे एलोजी बाबा भजनी मंडळ साखरखेडा आणि बारही येथील भजनी मंडळ हे जागर करणार आहे. उद्याचे जागर करणारे वरोडी, शेवगा, सांगवीर या मंडळींनी जागरा करता तयारीनं यायचं आहे. Hare
भगवान